नासिक में होने वाले कुंभ मेले को लेकर आज अहम समीक्षा बैठक संपन्न हुई, जिसकी अध्यक्षता मंत्री गिरीश महाजन ने की। बैठक में कुंभ मेले की व्यापक योजना पर चर्चा की गई। महाजन ने बताया कि अधिकारियों की एक टीम ने कुंभ मेले में व्यवस्थाओं का निरीक्षण किया और उससे जुड़े पहलुओं का अध्ययन किया। सर्व प्रधान सचिव, सर्व समिती अधिकारी, केंद्र सरकार रेल्वेचे अधिकारी हे या बैठकीला हजर होते आणि सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये झालेली आहे। शेवटचं स्नान आहे प्रयागराजमधला कुंभमेळा समापन होणार आहे म्हणून नाशिक अधिकाऱ्याची टीम 5-6 दिवसासाठी माईक खालती घे ना प्रयागराजला गेलेली होती। तिथे सर्व माहिती त्यांनी घेतली। गर्दीचं नियोजन बघितलं, पाणी, जेवणाची व्यवस्था, सर्व माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि सर्व विषयांवर साधेपणे चर्चा आज या बैठकीत झाली। विशेष करून रेल्वे 2च प्लॅटफॉर्म नाशिकमध्ये आहेत, विषय वाढवता येतील। विमानसेवेच्या बाबतीमध्ये एअरपोर्टवर पार्किंग कसं वाढवता येईल, अतिरिक्त हेलिपॅडची व्यवस्था कशी करता येईल, बसेसची व्यवस्था कशी करता येईल, रस्त्याचं रुंदीकरण कसं करता येईल। कारण यावेळी प्रयागराजमधला कुंभ बघितला तर त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा 3 आणि म्हणून नाशिकलाही गेल्या वेळेपेक्षा या वेळेला 3 गर्दी या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न मी करत आहोत। कुठे स्टॅम्पेड होणार नाही, कुठे लोटालोटी होणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही, कुठे त्यातून घातपात होणार नाही, याची काळजी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेत आहोत आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदींनी दुसरी बैठक आज या ठिकाणी बोलवलेली होती आणि खूप चांगली चर्चा, प्रयागराजमधला अधिकाऱ्यांचा अनुभव या ठिकाणी कथन करण्यात आला। त्यामुळे आम्हाला आता काय करावं लागेल, काय अतिरिक्त सोयी कराव्या लागतील या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि तात्काळ आदेशही मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाला दिलेले आहेत।